नमस्कार. आम्ही डॉक्टर शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामती चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कुतुळवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये आम्ही काही प्रात्यक्षिक घेतले. त्या प्रात्यक्षिकांपैकी एक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली पोषक परसबाग. शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या पोषक परसबागेस लागणारे साहित्य म्हणजेच विविध प्रकारची रोपे. यामध्ये आम्ही टोमॅटो, कोबी, कांदा, झेंडू इत्यादी रोपे यांची लागवड केली. त्याचबरोबर लागणारे साहित्य म्हणजेच ड्रीप, स्प्रिंकलर, पाण्याचा झारा, कुदळ, खोरे, टिकाव इत्यादी. तर पोषक परसबाग तयार करण्यासाठी लागणारी जागा आम्हाला शाळेने शाळेच्या भोवताली उपलब्ध करून दिली. त्यानंतर आम्ही त्या जागेमध्ये काळी सुपीक माती पसरली. त्यानंतर आम्ही मिनी कल्टिवेटरचा वापर करत त्या मातीची मशागत केली व जमीन भुसभुशीत करून घेतली. त्यानंतर आम्ही त्या मातीमध्ये FYM म्हणजेच कोंबड खत व लेंडी खत यांचा वापर केला. FYM वापरण्याचे फायदे म्हणजेच ते मातीची सुपीकता वाढवतात, त्याचबरोबर उत्पादनात वाढ आणतात, त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात. त्यानंतर मिनी कल्टिवेटरचा वापर करत आम्ही FYM आणि माती यांचे मिश्रण करून घेतले. त्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ड्रीप अंथरून त्याला स्प्रिंकलर जोडले. त्यानंतर आम्ही मातीमध्ये रोपांची लागवड करून घेतली व लगेचच त्यांना स्प्रिंकलर इरिगेशनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. तर पोषक परसबागेचे फायदे असे की विद्यार्थ्यांना स्वच्छ व ताज्या भाज्या मिळतात, रसायनमुक्त भाजीपाला मिळतो, तसेच पोषक तत्वांचा थेट पुरवठा होतो. फळे व भाज्यांवर होणारा खर्च कमी होतो. विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शेतीविषयक ज्ञान मिळते आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना आणि गावातील गावकऱ्यांना आम्ही पोषक परसबागेचे महत्त्व समजावून सांगितले आणि अशा प्रकारे पोषक परसबाग तयार करण्यात आली. धन्यवाद.